नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या YouTube चॅनलमध्ये. आज आपण बघणार आहोत इयत्ता 9वी विज्ञान आणि तंत्रज्ञानातील 16वा धडा आनुवंशिकता व परिवर्तन याचा स्वाध्याय अभ्यास. चला तर बघूया आपल्या स्वाध्याय अभ्यासातील पहिला प्रश्न. आपला प्रश्न पहिला आहे, ए कंसात दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा. तुम्हाला इथे पर्याय दिलेला आहे. आपलं पहिलं वाक्य बघूयात आपण. प्रश्न: आनुवंशिक लक्षणे मातापित्यांकडून त्यांच्या संततीमध्ये संक्रमित करतात म्हणून ना आनुवंशिकतेचे कार्यकारी घटक म्हणतात. म्हणजे त्याचे उत्तर आहे जनुकांना. आ आहे, पुनरुत्पादनाच्या प्रक्रियेने निर्माण होणाऱ्या सजीवांत सूक्ष्म भेद असतात. तर कोणते? अलैंगिक प्रजनन प्रक्रियेने. पुढे आहे ई, सजीवांच्या पेशी केंद्रकात असणारा व आनुवंशिक गुणधर्म वाहून नेणारा घटक म्हणजे गुणसूत्रे होय. ई आहे, गुणसूत्रे मुख्यतः डॅश डॅशने बनलेले असतात, तर DNA ने बनलेले असतात. उ आहे, पुनरुत्पादनाच्या प्रक्रिया निर्माण होणाऱ्या सजीवांतील भेद जास्त असतात. तर उत्तर आहे अलैंगिक प्रजनन. प्रश्न दुसरा आहे, स्पष्टीकरण लिहा. आपण जर चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर प्रश्न आहे, मेंडेलची एकसंकर पद्धती कोणत्या एका संकराद्वारे स्पष्ट करा. उत्तर: विरुद्ध लक्षणाची एक जोडी असलेल्या वाटाण्याच्या झाडामध्ये मेंडेलने संकर घडवून आणला. या संकराला एक संकर म्हणतात. प्रथम जनक पिढीत P1 उंच व बुटकी झाडे संकरासाठी वापरण्यात आली. त्यांच्या संकरातून जी झाडे निर्माण झाली ती सर्व उंच होती, म्हणून उंच असणाऱ्या लक्षणाला मेंडेलने प्रभावी म्हटले. पहिल्या संतानी पिढीतील F1 झाडे ही प्रभावी लक्षणामुळे उंच झाली. बुटके हे लक्षण अप्रभावी ठरले, कारण F1 पिढीत एकही बुटके झाड आढळले नाही. मागील प्रश्नाचे उत्तर आहे हे. F1 पिढीतील सर्व झाडे उंच असली तरी त्यांच्यात बुटक्या झाडांना कारणीभूत ठरणारे घटक दडले होते. F1 पिढीतील सर्व झाडांची स्वरूपविधा उंच असली तरी जनुकाविधा मिश्र स्वरूपाची होती. F1 पिढीतल्या 2 झाडांचा संकर केल्यावर असे आढळून आले की त्यांच्या संततीत 2 प्रकारच्या उंच आणि बुटक्या या स्वरूपविधा आहेत. बाकीचे उत्तर आपण येथे बघून लिहू शकता. पुढील प्रश्न आहे आ, मेंडेलची द्विसंकर संतती कोणत्याही एका संकराद्वारे स्पष्ट करा. आपण चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. उत्तर 1. द्विसंकर संततीच्या प्रयोगामध्ये मेंडेलने विरोधी लक्षणाच्या 2 जोड्यांचा समावेश केला. या प्रयोगामध्ये गोल पिवळ्या RRY बीजांच्या झाडांच्या सुरकुतलेल्या हिरव्या RRY बीजांच्या झाडांशी संकर घडवून आणला. बाकीचे उत्तर आपण येथे बघून लिहू शकता. तर ते असे समज RRY आणि जनुकीय पिढ्यांचा जो संकर घडवून आणला तो तुम्हाला या चार्टद्वारे सोपा जाईल. पाच आहे, द्विसंकर प्रयोगाच्या F1 पिढीतील झाडांना द्विसंकरगज म्हणतात, कारण त्यात 2 लक्षणांचा समावेश असतो. 6. F1 पिढीतील झाडे 4 प्रकारचे युग्मके तयार करतात. ती पुढील प्रमाणे. ते म्हणजे RY गोल पिवळे, RY गोल हिरवे, RY सुरकुतलेले पिवळे, RY सुरकुतलेले हिरवे. 7. F1 पिढीतील झाडांचे स्वफलन घडून येते व दुसरी संतानीय पिढी F2 निर्माण होते. बाकीचे उत्तर आपण इथे बघून लिहू शकता. ही आहे, मेंडेलची एक संकर व द्विसंकर संतती यातील फरकांचे मुद्दे लिहा. तर तुम्हाला दिलेले आहे मेंडेलची एक संकर संतती आणि मेंडेलची द्विसंकर संतती. त्यातील एक आहे, विरुद्ध लक्षणांची एकच जोडी असलेल्या 2 झाडांमधील संकराला एक संकर संतती म्हणतात. एक, विरुद्ध लक्षणाच्या 2 जोड्या असलेल्या 2 झाडांमधील संकराला द्विसंकर संतती म्हणतात. 2. एकसंकर संततीमधील F1 पिढी 2 प्रकारचे युग्मक तयार होतात. बाकीचे उत्तर आपण येथे बघून लिहू शकता. ई आहे, जनुकीय विकार असलेल्या रुग्णाबरोबर राहण्याचे टाळणे योग्य आहे का? उत्तर: जनुकीय विकार असलेल्या रुग्णाबरोबर राहण्याचे टाळणे योग्य नाही, कारण जनुकीय विकार हा कधीही संक्रमित होत नाही. तो केवळ आई आणि वडिलांकडून त्याच्या संततीत उतरू शकतो. जनुकीय विकार असलेल्या व्यक्तींना मदत आणि आधाराची गरज असते. अशा रुग्णांना शक्य असेल तेवढी मदत करावी.
प्रश्न 3 आहे. पुढील प्रश्नाची उत्तरे तुमच्या शब्दात लिहा. गुणसूत्रे म्हणजे काय हे सांगून त्याचे प्रकार स्पष्ट करा. आपण चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. उत्तर 1. सजीवांच्या पेशी केंद्रकात असणारा व अनुवांशिक गुणधर्म वाहून नेणारा घटक म्हणजे गुणसूत्र होय. तो मुख्यत्वे केंद्रक आम्ले व प्रथिने यांनी बनलेला असतो. बाकीचे उत्तर आपण इथे बघून लिहू शकतात. गुणसूत्रांचे प्रकार गुणसूत्र बिंदूंच्या जागेनुसार व आकारानुसार. तर प्रकार कोणकोणते आहे? रचना, गुणसूत्रभुज आणि दृश्य स्वरूप. तर पहिला आहे मध्यकेंद्री. दुसरा रचना कशी आहे? गुणसूत्रबिंदू मध्यावर आहे. गुणसूत्रभुजा समान आहे आणि व्ही या अक्षरासारखे दिसतात. उपमध्यकी केंद्री गुणसूत्रबिंदू मध्याच्या जवळपास, एक गुणसूत्रभुजा दुसऱ्यापेक्षा थोडी छोटी आणि एल या अक्षरासारखे दिसतात. बाकीचे उत्तर आपण येथे बघून लिहू शकता. गुणसूत्रांचे प्रकार कार्यानुसार आणि रचनेनुसार. तर पहिला आहे समजातीय गुणसूत्रे. आकाराने रचनेने सारखी असणारे आणि एका जोडीने असणाऱ्या गुणसूत्रांना समजातीय गुणसूत्रे असे म्हणतात. 2 आहे विजातीय गुणसूत्रे. आकाराने रचनेने सारखी नसणारी गुणसूत्रे विजातीय गुणसूत्रे असतात. बाकीचे उत्तर आपण येथे बघून लिहू शकता. पुढील प्रश्न आहे आ. डीएनए रेणूची रचना स्पष्ट करा. तर तुम्हाला डीएनएचं डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन दिलेले आहे आणि आता आपण उत्तर बघूया. इसवी सन 1953 साली वॅटसन व क्रिक यांनी डीएनए रेणूच्या रचनेची प्रतिकृती तयार केली. या प्रतिकृतीत न्यूक्लियोटाइडचे 2 समांतर धागे एकमेकांभोवती लपेटलेले असतात व त्यामुळे द्विसर्पिल रचना तयार होते. डीएनए रेणूतील प्रत्येक धागा न्यूक्लियोटाइड नावाच्या अनेक लहान रेणूचा बनलेला असतो. 4. शर्करेच्या एका रेणूला एक नायट्रोजनयुक्त पदार्थाचा रेणू व एक फॉस्फरिक आम्लाचा रेणू जोडला जाऊन न्यूक्लियोटाइड तयार होतो. 5. डीएनए मध्ये 4 प्रकारचे नायट्रोजनयुक्त पदार्थ असून त्यापैकी ॲडेनिन व ग्वानिन यांना प्युरिन्स म्हणतात, तर सायटोसिन व थायमिन यांना पिरिमिडन्स म्हणतात. त्यामुळे 4 प्रकारचे न्यूक्लियोटाइड तयार होतात. 6 आहे डीएनएचे 2 धागे शिडीच्या नमुन्यातील 2 खांबाप्रमाणे दिसतात. प्रत्येक खांब हा आळीपाळीने जोडलेल्या शर्करेचा रेणू फॉस्फरिक आम्ल यापासून बनलेला असतो. बाकीचे उत्तर आपण येथे बघून लिहू शकता. ई आहे डीएनए फिंगरप्रिंटिंगचा कशा प्रकारे उपयोग होऊ शकेल याबाबत तुमचे मत व्यक्त करा. उत्तर डीएनए फिंगरप्रिंटिंग हे अत्यंत प्रगत तंत्रज्ञान आहे. याच्या सहाय्याने एखाद्या व्यक्तीच्या डीएनएच्या आराखड्याचा क्रम शोधला जातो. 2. या तंत्राचा वापर गुन्हेगारांची ओळख पटवण्यासाठी केला जातो. 3. एखाद्या बेवारस मृत व्यक्तीची अचूक ओळख पटवण्यासाठी देखील या तंत्राचा वापर करतात. आणि 4. उत्खनात जीर्ण अवशेष मिळाल्यास त्यांचाही अभ्यास या तंत्राने करतात. पुढील आहे ई. आरएनएची रचना, कार्य व प्रकार स्पष्ट करा. आपण चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. उत्तर आरएनएची रचना. तर 1. आरएनए हे पेशीतील दुसरे महत्त्वाचे न्यूक्लिक आम्ल आहे. 2. हे आम्ल रायबोज शर्करा, फॉस्फेटचे रेणू आणि ग्वानिन, सायटोसिन, ॲडेनिन व युरॅसिल या 4 नायट्रोजनयुक्त पदार्थांनी बनलेले असते. बाकीचे उत्तर आपण येथे बघून लिहू शकता. आरएनएच्या कार्यप्रणालीनुसार त्याचे 3 प्रकार पडतात. तर ते कोणकोणते? पहिला आहे रायबोझोमल आरएनए म्हणजेच आरआरएनए. हा रायबोझोम अंगकाचा घटक असलेला आरएनएचा रेणू होय. रायबोझोम प्रथिम संश्लेषणाचे काम करतात. 2. मॅसेंजर आरएनए. हा पेशी केंद्रकामध्ये असलेल्या जनुकांमधील अर्थात डीएनएच्या साखळीवरील प्रथिनांच्या निर्मितीविषयीचा संदेश प्रथिनांची निर्मिती करणाऱ्या रायबोझोमपर्यंत पोहोचवतो. रायबोझोमपर्यंत संदेशणारा म्हणून त्याला दूत रेणू असे म्हणतात. बाकीचे उत्तर आपण इथे बघून लिहू शकतात. प्रश्न उ. लग्नापूर्वी वधू व वर दोघांनी रक्त तपासणी करणे का गरजेचे आहे? उत्तर 1. लग्नापूर्वी वधू व वर या दोघांनी रक्त तपासणी केल्यास त्यांच्या पत्त्यामध्ये संक्रमित होणाऱ्या संभावित जनुकीय आजारांची पूर्वकल्पना मिळू शकते. 2. या माहितीच्या आधारे लग्न न करण्याचा किंवा मूल न होऊ देण्याचा निर्णय घेता येतो.
3. लग्नाआधी केलेल्या रक्त तपासणीमुळे वधू-वरांना एकमेकांपासून होणाऱ्या संसर्गजन्य रोगांपासून स्वतःचा बचाव करता येतो. म्हणून लग्नापूर्वी वधू व वर या दोघांनी रक्त तपासणी करणे गरजेचे आहे. प्रश्न 4 आहे. थोडक्यात माहिती लिहा. आपण चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. काय आहे? डाऊन सिंड्रोम मंगोलिकता. हे काय आहे? उत्तर, गुणसूत्रातील असामान्यतेमुळे उद्भवणारी डाऊन सिंड्रोम किंवा मंगोलिकता ही एक विकृती होय. 2. ही विकृती मानवाच्या बाबतीत पहिल्यांदाच शोधलेली व वर्णन केलेली गुणसूत्रीय विकृती आहे. बाकीचे उत्तर आपण इथे बघून लिहू शकता. आहे एकजनुकीय विकृती. उत्तर, एखाद्या सामान्य निर्दोष जनुकामध्ये उत्परिवर्तन होऊन त्यांचे रूपांतर सदोष जनुकात होण्याचे जे विकार उद्भवतात त्यांना एकजनुकीय विकृती म्हणतात. 2. या प्रकारचे सुमारे 4000हून अधिक मानवी विकार माहीत झाले आहेत. 3. सदोष जनुकांमुळे शरीरात जनुकांमार्फत होणारी उत्पत्ती तयार होत नाहीत किंवा अल्पत्य प्रमाणात तयार होतात. बाकीचे उत्तर आपण येथे बघून लिहू शकता. ही प्रश्न आहे. सिकल सेल ॲनिमिया लक्षणे व उपाययोजना. उत्तर, सिकल सेल ॲनिमियाचे लक्षण. 1 आहे हातापायांवर सूज येऊन सणे दुखणे. आपण चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. 2 आहे असह्य वेदना होणे. 3 आहे सतत सर्दी व खोकला होणे. 4 अंगात बारीक ताप राहणे. बाकीचे उत्तर आपण इथे बघून लिहू शकता. प्रश्न 5. अ, ब व क गटाचा परस्पराशी काय संबंध आहे ते तुम्हाला लिहायचे आहे. तर अ, ब आणि क. तर लेबेरची अनुवांशिक चेता विकृती, तंतुकणिका विकृती, भ्रूण विकसित होताना ही विकृती निर्माण होते. मधुमेह, बहुघटकीय विकृती, रक्तातील ग्लुकोजच्या पातळीवर परिणाम. बाकीचे उत्तर आपण येथे बघून लिहू शकता. प्रश्न 6 आहे सहसंबंध लिहा. 44+X याला टर्नर सिंड्रोम म्हणतात. तर 44+XXY याला काय म्हणतात? तर याला क्लाइनफेल्टर सिंड्रोम असे म्हणतात. पुढील आहे 3:1 एक संकर. तर 9:3 3:3 याला द्विसंकर म्हणतात. 3 आहे स्त्रिया टर्नर सिंड्रोम तर पुरुष क्लाइनफेल्टर सिंड्रोम. पुढील प्रश्न आहे 7 अनुवांशिक विकृतीच्या माहितीच्या आधारे उगवता तयार करा. अनुवांशिक विकृती कोणकोणती आहे? तर पुढच्या पेजमध्ये आपण अनुवांशिक विकृती कोणकोणती आहे ते बघूया. तर उत्तर आहे अनुवांशिक विकृती. कशामुळे? गुणसूत्रांच्या असामान्यतेमुळे निर्माण होणाऱ्या विकृती. कोणकोणत्या? डाऊन सिंड्रोम, टर्नर सिंड्रोम आणि क्लाइनफेल्टर सिंड्रोम. एकजनुकीय विकृती कोणकोणती? वर्णकहीनता, सिकल सेल ॲनिमिया, फेनिलकीटोनेमिया, हचिन्सन्स रोग, सिस्टिक फायब्रोसिस, हिमोफिलिया आणि रातंधळेपणा. बाकीचे उत्तर आपण येथे बघून लिहू शकता. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. इयत्ता 9वीच्या मराठी, सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्यायाच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि वर्गमित्रांना शेअर करा.